श्रीमंत गंगाधर पंत। नाम नाराही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे। तो असं का करता हो तुम्ही? एके ठिकाणी बसून जरा पेपर वाचत जा ना. एक तर मी रिटायर्ड झाल्यापासून तुम्ही सगळेजण मला निरुपयोगी वस्तू समजता. त्यात जर का मी एका जागेवरती बसून राहिलो तर तुम्ही लोक मला पुतळा समजून हार घालायला कमी करणार नाही. एका जागेवर बसा म्हणे. छे छे, असं काय बोलताय? पैसे खाऊ टिसीचा पुतळा बांधलाय हे माझ्या तरी ऐकिवत नाही. ते जाऊ दे. मला एक सांग, सकाळी सकाळी तुम्ही कुठे गेला होतात? मी बँकेमध्ये खातं उघडायला गेलो होतो नवीन. अरे तुझी कमाई किती, तुझी खाती किती? माझा आई बाळा, 10 बँकांमध्ये 1-1 रुपया ठेवण्यापेक्षा एका बँकेत 10 रुपये ठेवलेलं बरं असतं. हिशोब ठेवायला बरं पडतं ना. 10 रुपयाचा कसला हिशोब ठेवायचा आहे? म्हणजे तुझ्याकडे खरंच 10च रुपये आहेत की काय? पाक कसं आहे माहितीये ना, भ्रष्टाचार आणि महागाई यांचा मी ठरलेला बकरा आहे आणि वेळोवेळी माझा बळी जाऊन ना माझ्या खात्यात फक्त 10 रुपये शिल्लक आहे. माझं एक ऐकशील बाळा, ते तरी कशाला शिल्लक ठेवतोस? उडवून टाक 10 रुपये आणि मजा कर जीवाची. 10 रुपयात मजा माधव पंतांनी तरी केली होती का? हे कोण? आता हे कोण? तुमचे वडील. नाला का माझा बाप काढतोस तू? अहो 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 पा, मी आजोबांचा फक्त रेफरन्स दिला. मी आता 10 रुपयात नाही मजा करणार आहे, 1 लाख रुपयात मजा करणार आहे. 1 लाख? 1 लाख? तू काय मटका बिटका खेळायला लागलास की काय? अहो अहो ऐकून तर घ्या ना. मी आता ज्या बँकेत खातं उघडलं ना तिथला मॅनेजर मला ओळखतो. तो मला म्हणाला की लहानपणी मी तुला अंगा खांद्यावर खेळवलंय. अंगा खांद्यावर खेळवलंय? मला कसं काय आठवत नाही. ते जाऊ दे. तो काय तुला कर्ज वगैरे देतोय की काय? अहो नाही नाही, तो म्हणाला तुझ्या आजोबांच्या म्हणजे माधव पंतांच्या नावावर 1 लाख रुपये आहेत. डेथ सर्टिफिकेट आण आणि खातं बंद कर आणि पैसे घेऊन जा. बाबांच्या खात्यामध्ये 1 लाख? मला कसं कधी काय बोलले नाहीत? तुमच्यासारख्या मुलाला कोण सांगणार? तुझं बरोबर आहे म्हणा, पण बाबांच्या खात्यात 1 लाख? 1 लाख? हळू 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 हळू. अग नवीन पलंग करणारा एवढ्याच मोडायची गरज नाहीये त्याला. अरे जाऊ दे रे, मला खरंच वाटत नाहीये की आपल्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत. हो. छत्रीवाल्या बाबांची कृपा आहे. पण छत्रीवाले बाबा. छत्रीवाले बाबा? वाटेल त्या बाबाला या गोष्टीचं क्रेडिट देऊ नकोस. द्यायचं असेल तर ते जुन्या बँकेला दे. का म्हणजे काय, तिथले लोक अत्यंत वाईट सर्व्हिस द्यायचे, उद्धटपणे बोलायचे. म्हणून मी नवीन बँकेत खातं उघडायला गेलो तर तिथे आपल्याला हे गुप्त धन मिळालं. चला आता आपण भारत भ्रमण करायला जाऊया. लगेच? म्हणजे काय? नाही, भारत फिरायला जाऊया. 1 लाख रुपयात? हो. 1 लाख रुपयामध्ये फार फार तर आपण उत्तरांचलला तर छत्तीसगडला जाऊ शकतो. ठीक आहे ना, मग ते बघून येऊया. तिथे काय बघण्यासारखं? तुझ्यात काय बघण्यासारखं? तरी मी तुझ्याशी लग्न केलंय ना. आता मी जाते आणि ट्रॅव्हलवाल्याला फोन करून बुकिंग करून येते. येते कुठे बुकिंग करू? अगं 1 लाख रुपये आधी मिळू तर दे. त्यासाठी आजोबांचं डेथ सर्टिफिकेट मिळवायला पाहिजे आपल्याला. ते मिळेल रे. अगं मिळेल काय? ते काय दुपारचं जेवण आहे कुणालाही मिळायला? त्यासाठी काय काय करायला हवं याचा शांतपणे विचार करायला हवा. अरे काय माणूस आहे हा, मला विचार करायला लावला स्वतः घोरतोय. अरे आपला जो अभिनय, आपला अभिनव, काय नाव तुझं? अभिमान आहे मी. नाही आपलं काम होईल ना रे. अरे तू माझ्याकडे आलाय दादा, आपलं काम होणार नाही म्हणूनच चिंता वाटते रे. अरे दादा, माझा माणूस तुला आजोबांचं डेथ सर्टिफिकेट बरोबर मिळवून देईल. तुला लाज कशी वाटत नाही रे? खिशात दमडी नाही आणि हाताखाली काम करण्यासाठी सेक्रेटरी ठेवलायस. अरे तसं नाही दादा, मी टपरीवरती चहा प्यायला जातो ना, तिथे एक माणूस रोज येतो, मी त्याला चहा पाचतो, तो आणून देईल डेथ सर्टिफिकेट. अरे तसं काय, मी सुद्धा जातो रोज सलून मध्ये. अजून दाढी येते रे मला, त्याच्यासाठी जातो. मी त्याला रोज चहा पाचतो म्हणून तो मला आणून देणार आहे का डेथ सर्टिफिकेट? अरे पण हा माणूस स्पेशली डेथ सर्टिफिकेटचीच कामं करतो, मी त्याला घरी बोलवतो. चालेल, एकदा आजोबा मेल्याचं कन्फर्म होऊनच जाऊ दे. थांब श्री, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय आहे? 1 लाख रुपयाची एफडी करायला सांगणार आहात स्वतःच्या नावाची? मला थांबवू नका हो, मला बाहेर जायचंय पटकन तयार होऊन.
थांब, चाललायस कुठे एवढ्या घाई घाईत? लायब्ररीमध्ये जायचंय. 8 महिन्यापूर्वी मी एक पुस्तक आणलं होतं तिकडनं. त्यांचा मला फोन आला होता परत आणून द्या म्हणून. होतं कुठलं पुस्तक ते जे वाचायला तुला 8 महिने लागले? वेळेचा सदुपयोग कसा करावा? धन्य आहेस रे बाबा, धन्य आहेस तू. अरे हे पुस्तक वाचूनही ते तू वेळेत परत नाही करू शकलास. आजोबा तुमच्या पाया पडतो, मला नका थांबू, मला उशीर होतोय. थांबतेच. 8 महिने उशीर झाला तर अजून 15 मिनिटं उशीर झाला तर काय फरक पडणार आहे? इथेच थांब, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. गेल्यावर काय महत्वाचं बोलायचं असतं माणसानं काय माहिती. काय बोललास? काय नाही हो, पटकन बोला प्लीज. तू म्हणे माझं डेथ सर्टिफिकेट आणायला निघालायस? मी असं कुठे म्हणालो? मला काय इतर काही कामधंदे नाही आहेत का? खोटं बोलू नकोस. नाही तर फोटोत ना बाहेर येऊन ना चापट्या मारीन. आजोबा पण तुम्ही एवढी चिडताय कशाला? चिडताय म्हणजे काय? अजिबात माझं डेथ सर्टिफिकेट आणायचं नाही. का का म्हणजे काय? अरे मी मेल्याचं सिद्ध होईल ना मग. तुम्ही केव्हाच मेलायत. तुमचं 13वं पण आम्ही एन्जॉय केलंय. एन्जॉय केलंय? नाही म्हणजे आता कोणाला कशात गंमत वाटेल, आनंद वाटेल हे आपण सांगू शकत नाही ना. गप्पा बस, फाजीलपणा करू नकोस. वाटेल ते झालं तरी माझं डेथ सर्टिफिकेट आणायचं नाही. पण का म्हणजे काय? मला अशी भीती वाटते रे, तू माझं डेथ सर्टिफिकेट घेऊन आलास तर कदाचित माझं हे फोटोतलं बोलणं बंद होईल की काय? नाही आजोबा, असं जर होणार असेल ना तर तुमचं डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मी वाटेल तो प्रयत्न करेन. बाय हुक ऑर क्रुक. अरे थांब थांब गधड्या, थांब. ए कार्ट्या, गधड्या, विदुळ वाट्या, थांब. अहो मी काय म्हणते, आपल्या बँकेत म्हणे 1 लाख रुपये ठेवलेत फादर इन लॉसनी. फादर इन लॉस नाही का, फादर इन लॉ. तेच ते, आता त्यांचा लॉसच झालाय ना. 1 लाखाचा काय तो प्रॉफिट. खरंय खरंय, त्यांच्या लॉसमुळे प्रॉफिट काय झालं तो एवढाच. मी काय म्हणते, 1 लाख रुपये बँकेत आहेतच, तर आपण दोघं जाऊन येऊया का देवदर्शनाला? ठीक आहे, तू नेशील तिकडे मी येईन. नमस्कार काका, केम छो? मजामा? हो रमेश, बाकी तुमचा बंगला एकदम मस्त आहे. हो ना. आधी मी कंपाऊंड मध्ये नुसती उभी राहिले ना तरी रस्त्यावर नाही येणारी जाणारी लोक म्हणायची काय मस्त आहे. अहो घर आपलं. आता घरातच येऊन कॉम्पेन्सेट करून जातात. होय, कॉम्पेन्सेट नाही ग, कॉम्प्लिमेंट देतात असं म्हणायचंय तुला. तुम्ही कसं काय येणं केलं? ते मला अभिमाननी बोलवलंय कामासाठी. तो काय काम देणार? तो स्वतःच बेकार आहे. नाही, तशा कामासाठी नाही. बाकी तुमचा बंगला एकदम सॉलिड आहे. वाढीव FSI पण असेल ना? नाही हे जुनी SSC आहेत. ते माझं क्वालिफिकेशन नाही विचारत आहेत, FSI आहे का विचारतायत. आहे माझ्याकडे 6000 FSI आहे ना. काका तुम्हाला सांगतो, माझ्या ओळखीचा एक बिल्डर आहे. हा, तो इकडे मस्त बिल्डिंग बांधून दे. अहो 1 फ्लोअर तुम्ही घ्या, वर 3-4 करोड रुपये सुद्धा मिळवून देतो. बोला बोला काय बोला. सध्या मी प्रशस्त बंगल्यामध्ये राहतोय, तिकडनं तुम्हाला फ्लॅट मध्ये नेणार, नाही. तिकडनं चाळीत नेणार, चाळीतनं झोपडीत नेणार. असं काय करताय पा? हा माझा मित्र आहे. आजोबांचं डेथ सर्टिफिकेट पाहिजे ना, ते मिळवून द्यायला आलाय. सॉरी. नाही, ठीक आहे. बरं मला सांगा, डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिलं असेलच ना आजोबा गेले तेव्हा? दिलं होतं, ते वाळवीनं खाल्लं. बरं ठीक आहे, ते आपण बघू. पण आजोबा गेले कधी? 26 जुलै 2006. अरे आणि कसे? एक तरुणी बुडत होती, तिला वाचवायला मिठीत गेले. वा, तरुणीच्या मिठीत मृत्यू. वा, हसत मृत्यू आला. हो, तरुणीच्या मिठीत नाही हो, मिठी नदीत त्यांनी उडी मारली तिला वाचवायला. ती वाचली आणि हे गेले. अच्छा. बरं अभि, त्या सर्टिफिकेटचं मी करतो. तू जरा फक्त ते माझ्या चहावाल्याची उधारी दे ना. चहावाल्याची उधारी देऊया की. काय कुठे उधाऱ्या मग. फॅन्टा बॉगलिंग. अनुजा, बोला काय ऑर्डर आहे? अगं ऑर्डर? हॉटेलची वेटर झालीस का ऑर्डर घ्यायला? बेटर नाहीये पण वागवतात तशाच ना, म्हणून म्हटलं बोला काय ऑर्डर. ते ठीक आहे ग. हे बघ, आम्ही 2 जण बाहेर जातोय आता, तर घरावर नीट लक्ष दे. अच्छा, म्हणजे आता वेटर बरोबर मी वॉचमॅन सुद्धा झाली आहे घराची. डोंट फील मॅड. बॅड म्हणायचंय का तुम्हाला? तसंही चालेल. आई हे बघा, खरं तर ना आता तुम्हाला जरा घराकडे लक्ष द्यायला लागणार आहे, कारण मी आणि श्री आता फिरायला चाललोय. कुठे जाणार आहात फिरायला? श्रीनी मला सांगितलंय आपल्या खिशाला परवडणार नाही अशा ठिकाणी मी तुला घेऊन जातो. अगं बाई, म्हणजे पेट्रोल पंपावर?
हा जा, त्याच्या स्कूटर मधलं पेट्रोल संपलं असेल, भरून घ्या. अजिबात नाही. तो मला कुठेतरी छत्तीसगड उत्तरांचल अशा ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहे. कसं ऑक्सफर्ड होणार त्याला? हा कसं परवडणार त्याच्या खिशाला? एक्सक्यूज मी, तुम्हाला अफोर्ड म्हणायचंय का? हा, तसंही चालेल. आई हे बघा, आमच्या आजी सासऱ्यांच्या खिशाला परवडणार आहे. त्यांनी दिलेत ना आम्हाला 1 लाख रुपये, त्यातूनच जाणार होतो आम्ही. हो का? पण ते तुझे आजे सासरे नंतर, आधी माझे सासरे. त्यामुळे त्यांच्या पैशाने पिकनिक नाही हो करायची. आम्ही देवदर्शनाला जाणार आहोत. अहो पण नाही बिन नाही, नो मोर डिस्फंक्शन. डिस्कशन म्हणायचंय का तुम्हाला? तसंही चालेल. आई त्यामुळे तुम्ही कुठेही जाणार नाही. दॅट्स ऑल. दादा आपलं काम झालेलं आहे. अरे माझा माणूस आला होता, आजोबांचं डेथ सर्टिफिकेट आपल्याला मिळवून देणार आहे तो. आयुष्यात एक तरी काम करू शकला असता. एकदा का ते 1 लाख रुपये मिळाले की 50,000 तुझे, 50,000 माझे. 50,000 तुझे? काय केलंस का तू 50,000 रुपयाचं? मी जर त्या बँकेत गेलो नसतो तर त्या खजान्याचं गुपित कळलं नसतं. अरे पण डेथ सर्टिफिकेट देणारा माणूस माझा आहे. चहाचे पैसे तरी दिलेस का त्याचे? ते माझ्याकडनंच घेशील ना? 50,000 आले की देईन ना तुझे तुला परत. अजिबात नाही, अजिबात मिळणार नाहीत. ते 1 लाख रुपये माझे आहेत. मोहन रानडे दादा, मोहन रानडे. मोहन रानडे हा कोण आहे? अरे मोहन रानडे नाही रे, मोहन रानडे म्हणजे अतिमोह बरा नव्हे. आणि आजोबा काही तुझे एकट्याचे होते? माझे पण होते ना, मग माझा हक्क नाही? हक्क सिद्ध करायचंय कोर्टात जा. असं काय करतो तू दादा? अजिबात मिळणार नाहीत. अरे घरामध्ये एक फुटकी कवडी तरी देतोस का खर्चाला? 50,000 आले की देईन ना मी 5, 25, 30 रुपये. अजिबात नाही. फार फार तर मी तुला 5,000 रुपये देईन मजा करण्यासाठी. 50,000 रुपयाचा नाच सोडून दे. तुला ना हे पैसे फळणारच नाहीत. नको फळू दे. हं? मी ते सत्कार्यासाठी वापरणार आहे. हो, कुठल्या सत्कार्याला? महाबळेश्वर माथेरानला जाणार आणि भुकेल्या माकडांना शेंगा खाऊ घालणार. ओके, माकडांना शेंगा? तुला भूक लागली? माकड हा? माकड केलंयस तू दादा, माझं माकड. माकड जा. हा? आईकडे जा जा. हो वा रे वा वा वा. शब्द कोडे क्रमांक 803. शब्द कोडे सोडवा आणि ओव्हन मिळवा. अरे वा, बायको कधीपासून मागे लागली होती. ओव्हन एक मिनिट. अरे हो रे, ऐक रे बाळा, हे अशी मस्ती करायची नसते बाळा. कोणाचा मुलगा तू? तुझे पालक कोण? माझे हो पालक काय? मी 2 मुलांचा पालक आहे. ठीक आहे, 2 मुलांचा पालक आहे मी. नाही नाही, पण तुझ्याच सगळ्या सवयी लहान मुलासारख्या दिसत आहेत. अगं बाई दामले, दामले, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला सांगते, आजकालच्या सुनांना अजिबात सासवांची किंमत नसते. थांबा, दामल्याने सांगून येतो. हा? अरे मी दामले. ते दामले नाही का? हा, इथून बघितलं ना, सेम टू सेम दामले दिसला. इथून पण दामले कोण? पण यांचे फुकटे मित्र रोज येतात आणि फुकटचा पेपर वाचून जातात. हसतात घालणाऱ्या सवयी लोकांना फार. नाही ते काय? हे कोण? नाही, ते अजून मलाही कळलेलं नाहीये. काय बाबू? हो. नाही, आपण अजून आपला परिचय आम्हाला करून दिलेला नाहीये. मीच काय माझा परिचय करून देऊ ना? मग मरू दे. जाऊ दे मरे. हो, मी प्रसाद पळसुले, पालिकेतनं आलोय. डेथ सर्टिफिकेटचं काम करतो ना मी. अगं बाई, म्हणजे सासरे बुवांचं डेथ सर्टिफिकेट घेऊन आलात ना? नाही, काय आम्हाला तुमचा अर्ज मिळाला, पण त्याच्याबरोबर डॉक्टरांचं सर्टिफिकेट जोडलं नव्हतं ना. त्यामुळे आम्हाला असा दाट संशय की यांनी माधव पंतांचा खून केला असावा. काय केलं तुम्ही? अगं नाही नाही, मी खून कशाला करू? कशाला म्हणजे? तेच विचारतो, कशाला? मी सांगतोय ना, इस्टेटी करता. अहो, त्यांचा मी एकुलता एक लाडका मुलगा होतो. सगळी इस्टेट मलाच तर मिळणार होती. मिळाली? मग मला इस्टेट द्या, सर्टिफिकेट द्या, नाहीतर 10,000 रुपये द्या. अच्छा, म्हणजे लाच हवी आहे तुम्हाला? थांबा हा, मी अँटी करप्शन वाल्यांना बोलवते. अगं, अँटी करप्शन नाही का, अँटी करप्शन. तू म्हणजे ना, ही वेळ चुका काढायची नाहीये, यांना धडा शिकवायची आहे. असं आहे काय? मी जातो, तुम्ही सर्टिफिकेट पोचवा. पोचवते तुम्हाला, चांगलंच पोचवते. मला कशाला पोचवत आहे? तुम्हाला सर्टिफिकेट पोचवते डॉक्टर कडनं घेऊन. चला निघा. पा पा पा
पा अरे काय रे काय झालं श्री भेटले का तुला डॉक्टर अहो डॉक्टर तिकडे नव्हता. अरे कुठेतरी व्हिजिटला वगैरे गेले असतील थांबायचं तिकडे थोडा वेळ थांबणार कुठे हॉस्पिटलच्या जागेवर सपाट मैदान होतं. अजून थोडा वेळ थांबलो असतो तर लोकांनी मला वॉचमन समजलं असतं आणि काही वर्षांना वास्तुपुरुष. ते ठीक आहे रे पण ते हॉस्पिटल गेलं कुठे तो काय फिरता दवाखाना इकडे तिकडे फिरायला. अरे मग ते हॉस्पिटल तिथे का नाहीये मी चौकशी केल्यावर मला कळलं की ते हॉस्पिटल अनधिकृत होतं. मग नंतर त्या डॉक्टरच्या घरचा पत्ता शोधत शोधत गेलो तर त्या घराच्या ऐवजी तिकडे सुलभ शौचालय होतं. काय हा नंतर मला कळलं की ते घर सुद्धा अनधिकृत होतं. मी काय म्हणतो असल्या भलत्या सलत्या चौकशा करण्यापेक्षा तो डॉक्टर कुठे याची चौकशी का नाही केली. ती पण चौकशी केली नंतर मला कळलं की तो आता जेलमध्ये आहे. हा हा जेलमध्ये म्हणजे सध्या सरकारी डॉक्टर आहे. सरकारी पाहुणा आहे बोगस डॉक्टर म्हणून त्याला अटक झाली आहे. काय बागवे डॉक्टर बोगस निघाला हा. अरे माझ्या बरोबर होता तो. तुमचाच मित्र. हा, शिक्षणावरनं मला नेहमी कमी लेखायचा. आता बघ त्याला जेलमधनं बाहेर येऊन दे असा जाहीर अपमान करतो ना त्याचा अपमान करा नाही तर सत्कार करा पण सर्टिफिकेटचं काय. ते होऊन जाईल. माझा एक मित्र आहे पालिकेमध्ये तो करेल काम. तो बोगस नाही आहे ना. नाही 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 फक्त त्याला 10,000 रुपये दिले की तो काम करेल. द्या तुम्ही 10,000 रुपये. मी नाही तू द्यायचेस. 10,000 रुपयाचा लॉस मी अजिबात सहन करणार नाही पा. त्याच्यापेक्षा मी दुसरा डॉक्टर शोधेन. अभिमान अभिमान डॉक्टर झाला त्याच्याकडनं काम करून घेईन हो. तू चाल रे कोणाकडे नाही करून घे चल. ए ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ए ए ए ए ए ढिंक चिका काय अरे अभिराम अभिगाम काय नाव काय तुझं. अभिमान इथे लिहू का आता. अरे मूर्ख माणसा नाचतोस काय ढिंक्याची काय कर. तुझा माणूस काम करणार होता त्याचं काय झालं. माझ्या माणसानं बरोबर काम केलं होतं पण तुम्ही लोकांनी त्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट नाही दिलं. तो काय करणार. काय करणार यार. तो डॉक्टर डॉगस निघाला. तो डॉक्टर बोगस निघाला रे. एक काम कर ना दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडनं सर्टिफिकेट मिळव ना. हो 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 दुसऱ्या एखाद्या डॉक्टर कडून. अरे ते काय सिक लीव्ह साठी मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं का कुणाकडून पण घ्यायला. ज्या डॉक्टरने आपल्या आजोबांची डेड बॉडी चेक केली नाही तो कसा काय देणार सर्टिफिकेट. अरे मग डोकं वापर की स्वतःच. पैसे घेतलेस ना माझ्याकडनं. अरे त्याला बोल बच्चन. तो काय प्लंबर आहे का बोल बच्चन द्यायला. तू माझं काम करणार आहेस की नाही तेवढं मला सांग अभिग्राम. अभिनवकड काय अभिनाम. अभिमान हे बघ तू जर मला 5,000च्या जागी 50,000 देणार असशील तर मी काम करतो. खड्ड्याचा एक पैसाही मी तुला देणार नाहीये. ठीक आहे मग 5,000साठी मी पण नाही करणार एवढा मोठा फ्रॉड. अरे वाटेल त्या डॉक्टर कडून डेथ सर्टिफिकेट घेतलं तर माझ्या आजोबांच्या आत्म्याला काय वाटेल. काय आता जे काही करायचं ना ते मी करेन. शांतपणाने झोपायला म्हणून देत नाहीत केव्हाही दारावरती कोणी. नमस्कार मी हे बघा आम्हाला साबण फिनेल अगरबत्ती काय नव्हे तुम्ही निघा. हम फिनाल वाला नहीं हूँ हम इंस्पेक्टर हूँ. इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर तुम्ही इन्स्पेक्टर. मी चौकशीसाठी आलो. हे काय काय आहे की आमच्यापैकी कोणी नगरसेवक मंत्री किंवा गुंड वगैरे नाहीये. कसली चौकशी करणार तुम्ही. मी त्या चौकशीसाठी आलेलो नाहीच आहे. मग कसल्याच. आमच्या घरातलं छप्पर कुठे गळतंय ते बघायला आलात ना. तुम्ही मला मध्ये गॅप दिला तर मी बोलन असं म्हणतोय. असं म्हणताय मग आता बोला फक्त तुम्हीच बोला. हे बघा पा ओ पा कधीपासून तुम्हाला शोधतो मी. इकडे काय करताय आणि भंगारवाल्याशी काय गप्पा मारताय तुम्ही. मी भंगारवाला नाहीये. अजिबात ओरडायची गरज नाही. मला माहिती आहे तो भंगारवाला आहेस ते. अहो भंगार नाहीये तर नाही म्हणून सांगा ना. कशाला भांडताय त्याच्याशी. अरे बाबा तो भंगारवाला दिसत असला तरी भंगारवाला नाहीये. अच्छा म्हणजे गणपतीची वर्गणी बघायला आलायस तू. हे बघ पंचकृषीतल्या सगळ्या गणपतींना मी 11 रुपये वर्गणी दिलेली आहे. त्यामुळे आधीच आमचं महिन्याचं बजेट कोलमडलंय. तू कुठल्या मंडळाकडनं आलायस. मी कुठल्याही गणपती मंडळाकडून आलेलो नाही. अच्छा म्हणजे नवरात्रीची 11 रुपये वर्गणी तुला महिनाभर आधीच पाहिजे. पुढच्या महिन्यात यायचं. का निलाजरे लोक आहेत बाबा. महिनाभर आधी वर्गणी घेऊन जातात आणि व्याज खात बसतात महिनाभर त्याचं. एक मिनिट मी काय म्हणतो श्रीमंत एकदा त्याला बोलू दे. काय बोलायचं ते बोल. नाही नाही तुम्ही थांबा. आता काय बोलायचं नाही. आता मीच बोलतो. मी इथे वर्गणी मागायला आलेलो नाहीये कळलं ना. मला पालिकेतून फोन आला होता. माधवराव पंत गेले आणि त्यांचं डेथ सर्टिफिकेट मिळत नाहीये. कमाल आहे पा. पालिकेने भंगारवाल्याला का फोन केला. काय चाललंय रे मगापासून तुमच्या दोघांचं. भंगारवाला आहे का मी. भंगारवाला दिसतो. एक मिनिट थांब.
उलट आहे. ओ आय एम सो सॉरी. हे बघ, कळलं? मी सीआयडी इन्स्पेक्टर आहे आणि मला असा संशय आहे की माधवराव पंतांचा खून झालेला आहे आणि मी या चौकशीसाठी इथे आलेलो आहे.